उद्या श्रीचे गणपतीचे आमचे विसर्जन राहणार. पूर्ण नांदेड जिल्ह्यामध्ये जवळपास 4 ते 5 हजार असं सार्वजनिक मंडळची उद्या विसर्जन होणार आणि सिटीमध्ये सुद्धा जवळपास 1000 असा मिरवणूकची विसर्जन उद्या होणार. सार्वजनिकमध्ये घरगुती वेगळा अजून जास्त नंबर्स आहे. त्यासाठी काय आहे की जे मेन खदान, झरी खदान आहे, पुयनी खदान आहे, काही कृत्रिम तलाव पण नगरपालिकाने बनवलेले आहे. तो जिथे जसा नियोजन आहे तेच पॉईंटवर तेच रूट घेऊन विसर्जन केला पाहिजे. हा नांदेड पोलीस दलाच्या वतीने आम्ही क्लिअरली असा एक आवाहन करणार. नवीन रूट काही घेतला नाही पाहिजे. जे पोलीस स्टेशन लोकल प्रशासनने जे सांगितलं आहे तेच रूट घेतला पाहिजे. नवीन रूट किंवा काहीतरी नवीन ठिकाणी जाऊन विसर्जन करण्याचा प्रयत्न केला नाही पाहिजे. तसेच घरगुती विसर्जनसाठी घरगुती जे गणपती आहे हा विसर्जनसाठी नगरपालिकाचे जे कलेक्शन पॉइंट आहे तिथेच जाऊन विसर्जन केला पाहिजे. ओपन रिव्हरमध्ये जाऊन विसर्जन केला नाही पाहिजे. हा नॅशनल ग्रीन ट्रिब्युनल आणि सुप्रीम कोर्ट गाईडलाईन्सचे अगेन्स्टमध्ये आहे. म्हणून कलेक्शन पॉईंटवर विसर्जन केला पाहिजे घरगुती. आणि जे सार्वजनिक आहे त्याच्यासाठी जे पोलीस स्टेशनसोबत कोऑर्डिनेट करून जे डेझिग्नेटेड रूट्स आहेत त्या रूट्समध्येच गेला पाहिजे. आणि हा तो आमच्या गाईडलाईन्स झाला.